मनू झोपतच नाही यार. अरे बाबा कुठे आहे माहित नाही. मनू हा सुगंध कसला येतोय? काहीतरी बनतंय. चल बघूया. आमच्या इथे ना असं सरळ कट केलेलं नाही चालत. असं थोडंसं तिरकं कापलं ना तरच मुली खातात. तुम्हाला म्हणजे काही वेगळी स्टाईल यू प्रिफर? नाही नाही असं काहीच. मग तसंच खा तुम्ही, तुम्हालाही आवडेल. ओके. Yes. हे घ्या. हो मी जेवलोय, तुम्ही प्लीज खा. तरी घ्या थोडंसं प्लीज. बाबा तू आम्हाला सोडून चीज टोस्ट सँडविच का खातोय? पोटात दुखेल पोटात. आम्हाला का नाही उठवलं? अगं तुम्ही दोघी गाढ झोपल्या होत्या. आता काय चीज सँडविच खाण्याकरता तुम्हाला उठायचं? म्हणजे काय? बट ऑब्वियस. रात्री काही बनवलं तरी आम्हाला बोलवायचं. काय ग चिनू? मग काय? ओके मॅडम, ओके मॅडम. चला 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 तुम्हाला पण मस्त टोस्ट सँडविच देतो. बसा पटपट बसा. येस 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 येस. एक सेकंड. येस. आता शेअर करून खायचं. ओके हे म्हणून बाळा भात त्या जेवल्या नाही आहेत, त्यांना खाऊ दे प्लीज. अहो नाही राहू देत ना. असं काय करताय? खाऊ देत. त्या दोघींनी खाल्लं म्हणजे माझं पोट भरल्यासारखंच आहे. ओके गुड नाईट. एक मिनिट. एक घास खा ना प्लीज. म्हणू छान झालं. आमचा बाबा बेस्टच बनवतो. हो बाबा बेस्टच बनवतो. गुड नाईट. तुम्हाला पण गुड नाईट. गुड नाईट. अगं सुशीला, मी काय सांगत होतो? काय ग? काय नाही हो. आज कसं होणार? काय कसं होणार? स्वयंपाक काय पहिल्यांदा करतेस का तू? तसं नाही हो. पण आपल्या घरात साधं अंडही कधी शिजवलं नाही आपण. आणि आता एकदम तुम्ही चिकन म्हणता म्हणजे? तुम्ही म्हणजे? अगं तूच मला सांगितलं होतंस ना. ते जावे बापूंची हाऊस म्हणून म्हटलं होतं मी. पण आपल्या घरात चिकन शिजवायचं म्हणजे? अगं काळजी करू नकोस ग. आपल्या घरात काहीही शिजणार नाहीये. मग काय बाहेरनं मागवायचं? हो कसं दिसेल ते? वा दोन्ही बाजूनी बोल हो तू. पण घाबरू नकोस. आपल्या घरात काहीही बनत नाहीये आणि बाहेरून काही आणत नाहीये. मग अगं ये दाखवतो तुला. अगं ये ग पटकन ये. दाखवतो तुला ना काय आहे ते. कुठे नेताय? दाखवतो तुला. अगं बघ तर खरं. हे बघ.
जावयाला बाहेरचं चिकन खावं लागणार नाहीये. आपली कुंदा बनवते ना स्पेशल चिकन, आणि आतली तुझी चूलही भ्रष्ट होणार नाहीये. आहे की नाही बेस्ट सोल्युशन? हा ते काय करतेस ना ते छान झणझणीत मसालेदार कर हा. त्यांच्याकडच्या सगळ्यांना असंच जेवण आवडतं. हा आणि हे बाई हा मिठावर जरा हात आवरता घे. हा खारट बनवतेस जेवण. जावई बापू पहिल्यांदा जेवायला येणार आहेत आपल्याकडे लग्न झाल्यानंतर. खुश झाले पाहिजेत. हा हा तुम्ही काय काळजी करू नका. मिठाचा हात इतकं जास्त होतो पण जावयाच्या बाबतीत आहा असं एक नंबर झणझणीत चिकन बनवते का नाही बघाच. तिकडची सगळी माणसं आपल्या जेवणाचं कौतुकच करतील बघा. अहो काल जयश्रीताई थोड्या रागावलेल्याच वाटत होत्या ना. अगं तू टेन्शन घेऊ नकोस. आज त्या आल्या की आपण त्यांच्याशी बोलून घेऊया आणि त्या काय बोलतात तर ते ऐकून घेऊ आपण. म्हणजे आपल्या मुलीला जास्त त्रास व्हायला नको. आणि आज काय चिकन बनतंय म्हणजे सगळे खुश असणार आहेत. झाले का सगळे तयार? अहो आता हे कुठे आहेत? बायकांचं आवरलं तर हे अजून आरशात समोर. आलो आलो आलो. चल निघालोच आणि अवनी हो आले आले आले. अगं काय भास्कर कुठे गेला ऐन वेळेला? अहो ते बाहेर गेलेत गाडी काढतायत आणि बनी सुद्धा त्यांच्याच सोबत आहे. फार हट्टीपणा करत होता गाडीत बसायचंय म्हणून. मग ते त्याला घेऊनच गेलेत बाहेर. बरं चला झालं असेल तर निघूया. चिनू मानू कुठे गेल्या? अगं तू मला काय विचारतेस? तुझं लक्ष कुठे होतं? म्हणजे त्या तुझ्या पण मुली आहेत ना आता. लग्नानंतर पण काय मीच बघायचं का रे त्यांच्याकडे? जा तयार करून आण त्यांना. सॉरी आई मी बघते घेऊन येते. बाप रे कितीच गोड गोड दिसतात दोघे. केस विचारून देऊ छान. नको म्हणायची आई आम्ही आमचं बघू. आम्हाला तुझ्याकडून तयारी नाही करून घ्यायची. अगं बरं नको तर नको. मी माझे केस विंचरते बाबा. खूप गुंता झालाय केसांमध्ये. आता छान दोन केसांमध्ये पार्टिशन करून केस पुढे घ्यायचे आणि मग लेफ्ट हँड साइडचे केस असे पकडायचे आणि हळूहळू कोंब फिरवायचा केसांमधून आणि थोडंसं मागून पण असा कोंब फिरवायचा आणि मग गुंता सोडवायचा स्लोली स्लोली. आणि एक बाजूचा गुंता व्यवस्थित झाला की केस असे मागे टाकायचे. ती गोड दिसताय दोघी. सॉरी लागलं का? मुलींना रेडी केलंय मी. आलेच. बाबा झालं का आता आपली तयारी? जायचं का आपण? अजून कसे आले नाही इथे? किती वेळ? बघितलंस ना नातवाच्या आणि लेकीच्या आठवणींनी किती व्याकुळ झालेत बाबा. मग मी घरात नसते तेव्हा बघितलंस का कधी असं? तुम्ही बाहेर गेल्यावर काका एकदम निवांत असतात. मग हे आले 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 आले. हा
नमस्कार 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 या 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 या. आकाशराव वसू या पुढे या. आयुष्मान भाऊ ये बाळा अशी पुढे उभी राहा. अरे माझ्या सोनं आलं नाही ते. अरे आमच्या गोड पर्यात्या. आयुष्यमान भव. या गुड 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 गुड. आकाशराव वसू या असं पुढे या. ये आई सगळे खोळंबलेत. अहो काकू असू द्या, भेटू द्या तिला. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आली आहे तुमची लेक आणि काल तुमची भेट झाली नव्हती ना, तर भेटू द्या तिला. कुंदा अगं तयारी झाली आहे ना सगळी? हा मग अगं तयारी केल्याशिवाय कशाला बोलवतील ते. मनीषे मला माहितीच नव्हतं हा कुंदाला इतका मिस करतोय म्हणून. बघ ना दादा असा वागतोय जसं काही याच्या घरी आपण छळ करतो सगळे. नाही नाही तसं काही नाहीये. अहो 4 दिवसानंतर भेटतात ना म्हणून हे सगळं चालू आहे. नाही तर घरात किती एकमेकांची भांडतात ना ते आमचं आम्हालाच माहिती. हो मनीषे चल. कुंदा हे घे. हा हा हो हो बरोबर. माधवराव प्रवास नीट झाला ना? ते म्हणजे ट्रॅफिक वगैरे लागलं होतं का? एकदम फर्स्ट क्लास झाला प्रवास. आमच्या गाड्यांना पण आता तुमच्या घरचा रस्ता माहित झालाय. चला चला या सगळे आतमध्ये या. या ना. या 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 पाणी ताई पाणी पाणी दादा पाणी. नाही थँक्यू. चिनमनू तुमच्यासाठी खास सरबत घ्या. नको नको त्यांना नको देऊ, त्या सरबत पित नाहीत. अगं आया चौघात अब्रू काढतात या मुली. प्या प्या आमच्या कोकणातलं आहे, तुम्हाला आवडेल प्या. आमच्या कुंदाला हे सगळं छान जमतं. हा कोकणातली आहे आमची कुंदा. आजचा खास बेत खास कोकणी आहे. हा खास तुमच्यासाठी. आकाशराव वसू चला देवाच्या पाया पडून घ्या. बाबा त्यांना नका आग्रह करू, मी पडते ना पाया. नाही इट्स ओके. चिनू मनू या या पाया पडू. या या. हे आमच्या छोट्या बनी बाळा. चला चला देवाच्या पाया पडून घ्या. आजोबा नको ना, मी खूप दिवसांनी माझ्या घरी आलोय. आता मी पडतो, नंतर देवाच्या पाया पडतो. बाबा असू दे, पडेल तो नंतर पाया. या दोघांनी देवाचा आशीर्वाद घ्या. वसू अगं लग्नानंतर जावई बापू पहिल्यांदा आपल्याकडे येत आहेत, मग त्यांनी आपल्या देवाचा आशीर्वाद घ्यायला नको का?
चौधरी भाऊ तो नाही घ्यायचा. आपण बाबा असू द्यात ना. आशीर्वाद मी घेतला काय आणि त्यांनी घेतला काय, शेवटी एकच आहे ना. आणि मी आशीर्वाद घेतला तर त्यांच्या वतीने नाही घेणार असं होईल का कधी? वा, दादाची लाईफ टाइम आशीर्वादाची सोय झाली आहे. पण वसुंधरा विचार करून जबाबदारी घ्या. ते म्हणजे काय, आकाशच्या वतीनं तू पूजा करायची जबाबदारी घेतलीस तर तुझी सासू आयुष्यभर तुला व्रतवैकल्य आणि उपास तपास करायला लावेल. बाबा आवडीने करेन मी सगळं. अरे वा, मग तर बेस्टच. चला कुंदा पुढे वा. हा, सगळ्यांनी हात जोडा. हे 12 वेशीच्या 12 बावडीच्या 12 नाक्याच्या 12 शराजा महाराजा. हे देवा महाराजा, आज आमचे जावई बापू आणि आमची वसुताई तुझ्या दर्शना केले हा. त्यांचा संसार सुखाचा करे महाराजा. जर का इडा पिडा आली असेल तर ती बाहेरच्या बाहेरच टळून जाऊ दे रे महाराजा. जर कोणी येणं वाकडा काय केला असत तर ते बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे रे महाराजा. पोराटारांका शिक्षणात यश दे आणि आमच्या जावयाक त्यांच्या कामधंद्यात प्रगती होऊन दे रे महाराजा. आणि कोणाचं लग्न जुळत नसा तर त्याचा पण लग्न जुळान दे रे महाराजा. तुमच्या लाडक्या जावई बापूसाठी गाराणं घातलं हे सगळं ठीक आहे, पण आमच्या अखिलचं लवकरात लवकर लग्न व्हावं याच्यासाठी गाराणं घातलंय. वा 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 कुंदा. या ना बसा. काही या सगळ्याची काय गरज होती? अरे असं काय, जावई असतो त्यांचा. सासू सासऱ्यांकडून लाड करून घ्यायचे. या बसा. बसू बस. अहो आकाशराव, हे आमच्याकडून छोटस गिफ्ट तुम्हाला. हे सगळं काय? घ्या, छोटस आहे. थँक्यू. आकाश, अरे गिफ्ट मग सर काय दिलं? का त्या नंतर उघडता येईल ना. अरे पण त्यांना कळू तर दे तुला गिफ्ट आवडलं की नाही ते. काय मग बनीशेठ, काय जेवणार तुम्ही? काय बनवायचं तुमच्यासाठी सांगा. बटाट्याची काचरा, वांग्याचं भरीत आणि हे आपलं काय गोड वरण. बनीशेठ बनीशेठ, काय आलं असायला? मला माहिती होतं तुम्ही हेच सांगणार. हेच बनवलंय. बाबा आई, हे काय? आकाशराव, लग्नातही आम्ही तुम्हाला काहीच घेतलं नव्हतं. बघू बघूया बघूया तरी. अगं बाई, पोत चांगला आहे.
हलक्यातली आहे थोडीशी, पण ठीक आहे. घालून बघूया ना. घालते रे. हा बघूया. छान छान.